तर मंडळी पाहू शकता आपल्याला केवढं मावरा सापडला आहे ते वावरीला. तर इकडे पण लागलेला आहे एक बोईट मासा, कसा फडफडतोय ते बघा. इकडे लागलेला आहे तो म्हणजे शिंगाळा झाडाला लागला होता, त्याला आपण सोडणार आहोत. तर बघा जातोय कसा बघ पोहत पोहत. तुम्ही कधी पाहिलाय का पोहणारा शिंगाळा? इकडे पण एक बोईमारा लागलाय. तर नमस्कार मंडळी, कशी काय मजेत ना असायलाच पाहिजे. मी तुमचा मित्र शुभम मेहर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या शुभम मेहर या मराठी ऐकायच्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आज जाणार आहोत जाल मासेमारीसाठी. तर मित्रांनो, जाल मासेमारी कशी केली जाते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण वावरी मांडली होती काल, तर आज पलवाला जाणार आहेत. तर बघूया आपल्याला काय मासे सापड, मावरा भेटेल नाही भेटेल हे आपण तर काय सांगू शकत नाही. ते नशिबाचा खेळ आहे, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेलच. तर चला भेटूया नंतर. तर बघूया आपल्याला काय सापडते वावरीला, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. बाबा पहिला एक जार पलवून घेतलेलं होतं बाबांनी, तर आता दुसरा जार पलवायला घेतला आहे. ते तुम्हाला दिसेलच असेल व्हिडिओमध्ये. बघूया काय मासे सापडतात आपल्याला. तर पलवायचं काम तर चालू झालेलं आहे. दिसतच असेल तुम्हाला. तर बघा मित्रांनो काय सापडते ते आपल्याला जारामध्ये. तर बाबांनी जारा काढायला लावल्यात म्हणून दोरले पण सोडून घ्यायला लावल्यात. इकडे झिपटी लागलेली आहे भारकुशी. तर बघूया काय भेटते ते आपल्याला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बोईमावरा भेटलेला आहे, मी खालेला होता म्हणून फेकून दिला बाबांनी. मोऱ्याने खाऊन टाकलेला त्याला पूर्ण. तर इकडे चिंबोरा लागलेला आहे एक बारकोचा. तर बघूया काय लागते जाराला, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. इकडे काठी सापडलेली आहे लहान, आणि वरती चिंबोरा लागलेला आहे एक बारकोचा. बाबा त्याला काढत आहे. बघा तुम्हाला दिसते ना व्हिडिओमध्ये काठी लागलेली आहे. बघूया अजून काय काय सापडते जाराला. पलवायचं काम तर चालूच आहे. तर इकडे चिंबोरा लागला आहे बारकोचा, बाबा काढत आहे त्याला, मला दिसत असेल व्हिडिओमध्ये. इकडे परत झिपटी लागलेली आहे लहान. तर दुसरं पण जार पलून झालं बाबाचा. एक पहिला आले होते बाबा कधी, तर आता तिसऱ्या दाराकडे आपण वळूया. तिसरा दार पलवायला घेतलेला आहे बाबाने. बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. पहिल्याच पदराला बोईत मासा लागलेला. तर बघा इकडे पण लागलेला आहे बारकोचा. आणि इकडे बोईमावरा लागलेला आहे जिवंतच आहे बघा, कसं धडपडतोय बघा. तुम्हाला उचलून दाखवतो बघा. बघूया अजून काय सापडते. लास्टच जार बाकी आहे पलवायचं. जे काय लागेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेलच. तर इकडे डोंडेरा लागलेला आहे, पण रात्रीच लागला होता तो, खराब झालेला म्हणून फेकून दिला. बघूया अजून काय सापडते. तर इकडे माडू लागलेला आहे चिमणा, तुम्हाला दिसतच असेल. आपण त्याला आता पाण्यात सोडू. बाबा बोलतो शिंगाडी नाही घेत म्हणून त्याला आपण सोडून देणार आहोत. बघा किती फडफड करतो, हातात पण नाही. त्याला आपण सोडून दिला. तर बाबा बोलतो
अजून एक आहे इकडे, तर तो पण आपण सोडून देऊ पाण्यामध्ये. बघा आपण इकडे सोडून देणार आहोत त्याला. बघा जिवंतच आहे. बघूया अजून काहीतरी लागलंय बाबा बोलतो. तर काठी लागलेली होती बारकी, म्हणून बाबा आता ती काठी टाकून देणार आहे. खराब झालेली होती. चिंबोऱ्यांनी पण अर्धी खाली होती तिला. बघूया अजून काय सापडते घराला. इकडे काठी लागली होती बारकोशी आणि एक नावेरा लागला होता. आणि पुढे पण इकडे चिमणा लागलेला एक. बघा दोन लागलेले. मला वाटलं एकच आहे, ते पण आपण काढून सोडून देऊ त्यांना पाण्यामध्ये. तर बघा दुसरा पण आता काटा तोडून घेऊ त्याचा आपण. काटा पण तुटत नाही अजिबात. आणि तो पण एवढा अटकलाय ना, निघत नाही, एवढा झटकतोय. तरी पण आपण त्याला काढायचा प्रयत्न करू. एवढा घसरतोय ना, निघत नाही. तर आपण हे आता पाण्यामध्ये सोडून देऊ. जिवंतच आहे बघा. तिन्ही पण आपण पाण्यामध्ये सोडून देऊ. जिवंतच आहेत ते पण. एवढी चिकट लागलं होतं त्याचा माडूचा. बघूया अजून काय सापडते दाराला. काठी काढली असती, नाही तर पूर्ण अटकून गेले असते ते दार, म्हणून ती काठी काढली बाबांनी. तर आता बघूया अजून आपल्याला काय सापडते दाराला. तर इकडे पण नावेरा सापडलाय बारकासा. दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. पूर्ण अटकला होता, एवढंच लागलेलं होतं घरी. तर आता लास्टचं टोक पलवायचं बाकी आहे. तर बघूया काय सापडते अजून. तर बाबा बोलतो कायच नाही लागलाय. तर बघा बाबाला एवढं सापडलं होतं मावरा. चिंबोऱ्यात 2. एक पहिला लागली होती पहिल्या दाराला, एक बोईट मासा आहे. तर मित्रांनो, मावरा भेटेल नाही भेटेल हे आपण तर काय सांगू शकत नाही. ते नशिबाचा खेळ आहे. ज्याला भेटायच्या त्याला ज्या दिवशी बरोबर भेटेल. तर तुम्हाला समजलंच असेल. जर असे तुम्हाला जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर शुभम मेहर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.